गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा बसा. तर काल आपल्या क्लायंटनी आपले लाडू रिजेक्ट करून रिटर्न केले, राईट? तसे रेसिपी वाईज ते परफेक्ट होते, पण तरीही काहीतरी कमी होतं त्याच्यात. मी आज त्याच रेसिपीचे तसेच लाडू आणलेत. ते खाऊन मला त्यातली चूक सांगा, आणि जो माणूस ही चूक सांगेल त्याला हे प्रोजेक्ट मिळेल. प्रकाश, क्या बात है मैडम, बहुत ही अच्छा. मॅम हा खूप छान केलाय मॅम. मॅम, तुमच्या हाताला खरंच खूप चव आहे. मी असे लाडू आजपर्यंत खाल्ले नाहीत. थँक्स. पण तुमच्या लक्षात आला का फरक? हो मॅडम, लाडवात पदार्थ तेच आहे, पण हाताची चव त्यांना वेगळं बनवते. मशीनच्या लाडूंना तुमच्या हाताची चव कशी येईल मॅम? हे लाडू नुसते खावासे वाटतात. हे लाडू घरचे वाटतात, खात राहावेसे वाटतात, कारण हे लाडू अगदी प्रेमाने आणि आपुलकीने बनवलेत. पण हे लाडू मी नाही, माझ्या मैत्रिणींनी बनवलेत. नलू, ये काय ये. नलू मावशी. हो मैथिली मॅडम, नमस्कार. हो मी बरी आहे. बस. नाही असू द्या, बसा ना तुम्ही, बस. ही माझी मैत्रीण नलू, नलू साळवी. ह्या लाडवाची रेसिपी हिच्याच आईकडनं शिकले मी. त्यांच्याकडून शिकलेल्या घरगुती पौष्टिक पदार्थांना अगदी सगळ्यांपर्यंत पोचवावं, याच कल्पनेतून हा बिझनेस उभा राहिला. मला असं वाटतं की मगाशी हिच्याकडे बघूनच तुम्ही हसत होता ना, आणि आता कौतुक करताय की लाडू खाता खाता. हे लाडू हिच्याच हातचे आहेत. आज माझ्या या मैत्रिणीमुळे आपला बिझनेस वाचणार आहे. आता इथे काय गो, कशी आहेस? मस्त आहे. तू कशी आहेस? मस्त. मेथी कितीची दिलीस? 10 रुपयाला एक आहे, पण तुला म्हणून 30ला 4 घे. बरं. आणि लसूण दे आणि लिंब दे. काही सोडी हाय, कशी आहेस? मस्त. पिंकी काय म्हणते? मस्त. तू सांगितल्यापासून खूप छान अभ्यास करायला लागली आता पिंकी. हो ना, एकदम छान. बाकी सगळं ठीक? हो मस्त. काय ग, कशी आहेस? मजेत. तू कशी आहेस? एकदम मस्त. 5 किलो कांदे बटाटे दे. 5. हा, लागतात ना सगळ्यांना. ऑफकोर्स. अरे क्या बात है. थँक्यू. वाह, ए याद दे. येई ना परत परत. छान आहे ग मार्केट, एकदम मस्त. हो. लिंबू सरबत, शाळा, ही बर्फाचा गोळा घेऊयात ना. ऐक ना स्वीटू, ऐक ऐक, खूप भूक लागली. इथे रेस्टॉरंट आहे का कुठे आसपास? हो, इथे. हा, हे गाव. गाव आहे मग. चल चल. हे बघ, आणि जरा सांग, नेमकं नेमकं काय चुकलंय आमचं? सांगत्या. अगं शकू, चांगला झालाय लाडू, प्रमाणही बरोबर आहे. तर शकू, आई म्हणायची की साजूक तुपाचा मऊ स्पर्श झाला ना
ही माया पेरली जाते त्या लाडवात. म्हणजे ग थांब सांगते. हे बघ, हाताच्या उष्णतेने तूप विरघळत आणि लाडवाला ना घट्टपणा येतो. कसं आहे ना, आपल्या घरी आपली आई, आपली मामी, काकी, आजी आपल्यासाठी लाडू बनवतात, कुठले पदार्थ बनवतात, तेव्हा हाताचा स्पर्श होतो ना. आपल्या कुटुंबासाठी बनवत असतात म्हणून त्यात प्रेम असतं, हाताची माया असते, आपलेपणा असतो. हे सगळं कशामुळे येतं तर हाताच्या स्पर्शामुळे. हे बघ, मशीन मधल्या लाडवाला थोडी माया लावली ना तर बरोबर वळेल. तर गेले 6 महिने इथेच आहे. ना ओम, ना मॉम, ना रॉकी. कोणी मला भेटायला सुद्धा आलं नाही. कसे आहेत सगळे? ओम ओम दोघे मजेत आहे. शकून नवीन बिझनेस सुरू केलाय आणि ओम तो सांभाळतोय. जेलमध्ये असलो तरी न्यूजपेपर्स येतात. वाचलं मी, खानविलकर ग्रुप पुन्हा नव्याने उभा राहतो. म्हणजे घरगुती पदार्थ विकायचा बिझनेस परत सुरू केला म्हणायचं. मॉम छे छे, मोठी कंपनी काढली आहे हेल्दी फूड्सची आणि 6 महिन्यात चांगला इंटरनॅशनल ब्रँड झाला. ओमला भेटलात का? हो, तो युकेला होता ना, कालच आला. तो युकेला असतो? मला माहिती पण नव्हतं. तो नाही आला भेटायला त्याच्या ताईला? नाही, इनफॅक्ट तो गावी गेलाय स्वीटूला भेटायला. याच का अजून आयुष्यात त्याच्या. तुम्ही काही करा, मला प्लीज इथून बाहेर काढा. मला नाही, माणसं खूप टॉर्चर करतायत, त्रास देतात मला. प्लीज लवकरात लवकर इथून बाहेर काढा. मला इथे नाही राहायचं. आय डोंट वॉन्ट टू स्टे हिअर. काम डाऊन बेटा. तू मला सांग काय करायचं, मी सगळं करेन. तुम्ही मला फक्त थोडेसे पैसे द्या. मी इकडचं सगळ्यांना ना चल का वेळ संपली तुझी. हो, एक मिनिट. चल 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 वेळ संपली तुझी. चल मॅडम, बाबांना मिठी तर मारू दे. नाही चल वेळ संपली. चल दे मी पैसे, पण तू लवकर बाहेर ये. चल वेळ संपली तुझी. वाट बघ. हो हो साहेब माझं जरा ऐकून तर घ्या. हो नाही हे बघा, मी कामाच्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा केला नाही. मला ना पैशाची खूप गरज आहे, कामाची खूप गरज आहे. हो तुम्ही नाही हे बघा साहेब, हवं तर तुम्ही मला अर्धा पगार द्या, मी काम करायला तयार आहे. हा प्लीज. नाही ठीक आहे, माझा हा नंबर ठेवा. तसंच काही काम आलं तर प्लीज मला फोन करा. ठीक. आई काकी, आई काकी या ना बाहेर. काय रे, काय झालं? हे पटकन, हे बघ काय आणलंय. मशरूम. कशाला? कशाला म्हणजे भाजी करायला. आज मशरूमची भाजी कर. मशरूमची भाजी? काय ग, काय म्हणतोय हा? म्हणतोय मशरूमची भाजी करा. कशी करणार? आपण तर कधीच नाही केली. चिन्या, तुला माहितीये का, आम्ही याला श्रीमंतांची भाजी म्हणतो. अरे वा, म्हणजे आज आपण श्रीमंतांची भाजी खाणार. कशी खाणार? कुणाला येते बनवता? बनवणार? याला येते. मोबाईलला? चिन्या, काय पण काय बोलतो. अरे मोबाईल मी रिपेअर करतो, एवढी टेक्नॉलॉजी नाही रे. असं कसं बनवणार? काय बोलतो तू? बाबा मोबाईल मध्ये इंटरनेट आहे. असतं इंटरनेटवर बघता येऊ शकतं ना. अरे हा, बस तर मग व्हिडिओ लावायचा. मी घरी कांदा टोमॅटो मसाला बाकी सगळं आहे ना. मस्त, मी आता व्हिडिओ लावून देतो. होऊन जाईल. हाऊ टू मेक मशरूम. येऊ का? शकूमावशी या ना. या. या. ये कशा आहात?
मी मस्त, तू कसा आहेस? तुम्ही पण. बसा ना बसा. नाही राहू दे. पाणी. काय ग स्वीटूशी काही बोलणं झालं? कशी आहे ती? बरी आहे. अगं बोलायलाही वेळ नसतो तिला, कामात असते ना. हो ना, ओम सांगत होता सगळे गावातले लोक तिला सुटूताई करत असतात. तिच्या मनात काय आहे तेच कळत नाही. पण रॉकी सांगत होता दोघही एकमेकांना अगदी छान सांभाळून घेतात. पुन्हा दोघांमध्ये छान मैत्री झालीये. चकू, ही मैत्री आधी होतीच की. दोघांच्या मनात काय आहे ना ते एकदाच कळू देत आपल्याला. देव तरी अजून किती परीक्षा बघणार आहे. हो ना, या पोरांच्या बाबतीत ना सोपं सुरळीत असं काही होतच नाही. जेव्हा परमेश्वरा या दोघांचं सगळं नीट होऊ दे बाबा. अगं हो, बरी आठवण झाली. काय ग? नाही काय आहे बघ चेक. हे हे कशाला? अगं तू लाडू बनवलेस ना त्याचा चेक आहे हा. अगं तू छे छे छे, तू वेडी आहेस का शकू? तुला हवे होते म्हणून बनवले ना आम्ही, पैशासाठी नाही काय. बिझनेसची ऑर्डर होती, मला नको होते. तुझ्या मेहनतीची कमाई आहे ती. तुझ्या आणि सुमनच्या कष्टाचं मोल आहे. मैत्रीचं नाही. हे घे, बरं वाटेल ना. किती त्रास होतोय, हे घे प्लीज माझ्यासाठी. तुझ्यासाठी नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे तू माझ्या गावात आलायस तर माझी जबाबदारी आहे तुझी काळजी घेणं. जबाबदारी? हो. रिअली? पी. ओके, तुझी जबाबदारी आहे ना. पी लवकर, बरं वाटेल. थँक्यू. पूर्ण संपवा ते. लहान मुलांसारखी नाटकं करतो, मध घातला आणि मग सॉरी मला माहित नाही. मी तिखट घातलं होतं पण मला नाही माहिती कसं तरी तिखट झालं. हे घे, मध घे. इट्स ऑल राईट. मला अजिबात काही नकोय. तुला ती जबाबदारी असेल ना एक्स्ट्राची. असं काय करतोय? हे घे ना प्लीज प्लीज प्लीज. नाही, मला तुझ्यावर ना ओझं टाकायचं नाही एवढ्या जबाबदाऱ्यांचं. प्लीज हे घे, मला घे ना. मी काळजीने आय डोंट वॉन्ट इट. नकोय. हो सॉरी. मला ऐक ना, मला असं जबाबदारी, मला असं नव्हतं म्हणायचं. सॉरी. तू प्लीज. नकोय. ओम सॉरी. ओके, तुला गरज नाही ते करायची. नकोय मला. डोंट हॅव टू अपॉलोजाइज. ठीक आहे. ठीक आहे. तुला नकोय ना? सिद्धू ऐक ना. हा चिकल्या स्वीटूच्या हातात मध खातोय का? हा आता स्वीटूला घेऊन जाणार वाटतं.
काय करू? ओम हात सोड प्लीज. प्लीज काय स्वीटू? स्वीटू आपण मित्र आहोत, आपल्यात मैत्री आहे आणि फक्त मैत्रीचंच नातं नाहीये, त्याच्या पलीकडे नाही नाही, ते सगळं मागे राहिलंय आता. आता आपल्या दोघांचे आयुष्य वेगवेगळ्या दिशेला आहेत. स्वीटू, रस्ता बदलला की दिशा बदलते. नाही, मी इथे रमली आता. ते छान चाललंय सगळं. तूही आणि लंडन मध्ये सेटल झालायस ना. हे बघ, अशा गोष्टीच्या मागे लागायलाच नको आपण, जी कधी पूर्ण होणार नाही. त्या गोष्टीची स्वप्नच बघायला नको. कळलं? स्वीटू, लंडन काय, मुंबई काय किंवा कोकण काय, तू जिथे असशील, ज्या माणसांबरोबर असशील, त्या माणसांमुळे तुझं आयुष्य समृद्ध होतं. आणि ऑनेस्टली मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. मी लंडनला असलो काय, मी इथे असलो काय, तू माझ्याबरोबर आहेस हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. ह्याच्या पुढे बाकी सगळं खूप छोटं आहे. आणि आयुष्याने, मला तरी असं वाटतं की आयुष्याने मला सेकंड चान्स दिलाय तुझ्यावर प्रेम करायचा, तुझ्या लाईफ मध्ये यायचा. तो मला सोडायचा नाही. कसं समजावू याला की याच्यात आणि माझ्यात पुन्हा पहिलं नातं नाही होऊ शकत. ते सगळं मागे टाकण्याचा प्रयत्न करते, पुढे जायचा प्रयत्न करते, पण मला भूतकाळ म्हणजे साथच सोडत नाहीये. तुला कसं समजावू? तू एक एलिजिबल बॅचलर आहेस रे, आणि माझा डिवोर्स झालाय. काय? हे बघ, तुझ्यासाठी लंडन मुंबई हे सगळं सारखं असेल, पण माझ्यासाठी नाहीये. मला नाही आता कसली ऍडजस्टमेंट करायची. मी इथे खुश आहे, इथे सुखी आहे, मला इथे राहू दे. तू बघ, तू परत जा. स्वीटू, मला नाही यायचंय तुझ्या बरोबर. मला नाही यायचंय. तू जा. ठीक आहे, येतो. आय मीन जातो. सोडा ना मला का आणलं इथे? सर, जीव द्यायला चाललेली. काहीतरी काय बोलते? जीव द्यायला कुठे चालले होते? मी बघितलं सर, वरती कट्ट्यावर उभी होती, उडी मारणार, तितक्यात मी खाली खेचत आणली तिला. ओ माय गॉड, मला कळतच नाही. मला उंच आकाशात उडायचंय सर, भरारी घ्यायचे, पक्षासारखं उंच 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 जायचंय, मुक्त व्हायचंय. हे बघा माझे पंख, बघा ना किती मोठे आहेत. मी किती उंच उडू शकते हिला माहिती तरी आहे का? तिने उगाच खेचत आणलं मला. यांच्यासारखी माणसाचं जी मला उडू देत नाहीत. पण मला खरंच आकाशात उडायचं. पंछी बनोटी तिरू मस्त गगन में. तुझ्यासारखे न घेत ना खूप पाहिलेत मी. जास्त वेडेपणाचं नाटक करून तू सुटून जायचा प्रयत्न करतेस. मला सगळं कळतंय. हा, शहाणा आणि वेड्यामध्ये एकच फरक असतो. शहाणा आपण वेडा हे बरोबर दाखवत असतो. तुझं वेड मला खरं वाटायला लागलं. बघ, तू आम्हाला फसवू शकत नाहीस. मी फसवत नाहीये. मला खरंच उडायचं. तुला काय वाटलं मला काही कळत नाही? हा, उडायचंय तुला, उडायचंय. चल चल उडवून दाखव मला. चल चल घेऊन चालेला. चल चल उडवून दाखव. चल चल बघतो कशी उडते. चल चल घेऊन चालेला. आणा दिला, आणा इकडे. आकाश दिसत नव्हतं ना मगाशी. बघ वर, बघ वर. दिसतंय ना? चल चल उडून दाखव. चल उड, उड दाखव उडून मला.
ये ओढ. काहीही झालं तरी माझा जीव गेला ना तरी मी ओम आणि स्वीटूला एकत्र येऊ देणार नाही. आता नाही आनंदात राहणार तो, आता आनंदात राहणारच नाहीस. खरंच थँक्यू. उठ म्हणाले. वेळ लागले तिला. धरा धरा तिला. अरे धर तिला. खाली अरे उडता उडता उडी मारून म्हणजे आपली नोकरी खाल्ली असती. डोकं तपासायचं. चला घेऊन येला. चला घेऊन हल. चाल घेऊन चला घेऊन. ओम सावकाश, तुला माहित नाहीये आणि मग काही झालं तर शकू मावशी मला ओरडतील. ओम 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 कुठे? ओम प्लीज मस्ती करू नकोस. ओम 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 प्लीज मस्ती करू नकोस. बावळ. ओम 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 स्वीटू मी किती हाका मारला तुला, लक्ष कुठं होतं तुझं? मी ते ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. मलाही तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. किती छान वाटतंय ना इथे. इतकं छान वाटतंय की माझ्या मनातलं सगळं सांगून टाकावं असं वाटतंय तुला. आय जस्ट लव्ह कोकण. अरे आता बाहेर कसं जायचं? का जायचंय परत? इथेच थांबूया. मला इथे थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही. ही वेळ आहे का मस्करी करायची? अरे असं काय करतो आपण? मी
तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? काळजी नको करूस, मी आहे ना. मी तुला काही होऊ देणार नाही. ओम, हे सगळं काय चाललंय सांगशील का? हे तुला आठवतंय आपली पहिली भेट? माझ्या खोलीमध्ये मी जस्ट आंघोळ करून आलो होतो आणि टॉवेलवर होतो आणि तू अचानक आत आलीस. मला इतकं ऑकवर्ड झालं होतं. आणि तुला काहीच फरक पडला नाही. तेव्हाच तुम्हाला आगाऊ वाटली होती, एक नंबरची आगाऊ. मग त्यानंतर तू आमच्या घरी राहायला आलीस, तुझी आईसोबत मैत्री झाली. तुझं ते मोकळेपणाने हसणं, तुझा कॉन्फिडन्स मला खूप आवडायला लागला. तू स्वयंपाकघरात गेलीस की सगळ्यांना भुका लागायच्या. तू हसलीस की अख्खं घर हसायचं. तुला आठवतंय ते ताईची एक किटी पार्टी होती, तिला तू हळदी कुंकू पार्टीत कन्वर्ट केलं होतंस. तूच करू शकतेस फक्त. या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात स्वीटू तुझ्याबद्दलच्या. आणि तेव्हा ती आगाऊ वाटणारी मुलगी माझी मैत्रीण कशी झाली हे माझं मलाच कळलं नाही. मग आपलं प्रेम झालं एकमेकांवर. आणि मला असं वाटलं होतं की जी व्यक्ती मला सपोर्ट करेल तीच व्यक्ती आपल्या प्रेमाच्या विरोधात होती. ललू मावशी, अर्थात तिला तुझी काळजी होती स्वीटू. खरंच आई खूप विचित्र वागली तेव्हा आपल्याशी. ठीक आहे, पण नंतर ती कन्व्हिन्स झाली. तिला कळलं की आपलं प्रेम खरं आहे. मग मला वाटलं होतं की सगळं सुरळीत झालं. वी वुड लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर. पण नाही, तसं नाही झालं. आपल्या लग्नामध्ये बराच गोंधळ झाला. स्वीटू, आय नो की तुला त्यामुळे खूप त्रास झालाय. तेव्हा इतका त्रास सहन केलायस की एखाद्या माणसाला त्रास आयुष्यभर पुरेल. त्याच्यामुळे तुझा कदाचित प्रेमावरचा विश्वास उडाला असेल, लग्नावरचा विश्वास उडाला असेल, पण आय डोंट ब्लेम यू. तू ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा खूप पॉझिटिव्ह आहेस स्वीट. तुझ्याही नजरेत मला आज आयुष्य भरभरून जगायची इच्छा दिसते. आनंदाने राहणारी, सगळ्यांना मनमोकळेपणाने प्रेम देणारी स्वीटू. अजूनही तशीच आहेस स्वीटू तू. मला या स्वीटूला आता गमवायचं नाहीये. सो स्वीटू, मला माहिती आहे तू खूप चांगली मुलगी आहेस. स्वीटू, मला हा आनंद आयुष्यभरासाठी माझा व्हायला. तुम्हाला आयुष्यभर माझी जोडीदार व्हायला हवी आहेस. आय प्रॉमिस आय विल नेव्हर लेट यू डाऊन. आणि आता मी तुझी साथ कधी सोडणार नाही. अगदी तुला माझा कंटाळा आला तरी. आणि मी आयुष्यात तुला तक्रारीची एकही संधी देणार नाही. हा, आता असली तर एकच तक्रार असेल. कोणती? हेच की इतक्या सुखाचं मी काय करू. तुला कधीच काही त्रास होऊ नये याची मी काळजी घेईन. मला एक संधी दे स्वीटू. मला तुझ्याशी लग्न करायचं. करशील? स्वीटू हो बोल. अगं स्वीटू, अगं हो म्हण. त्या ढाबा हॉटेलवरनं तुम्ही लेफ्ट घ्यायचा आणि सरळ जायचं. मला तुझ्याशी बोलायचंय. नाही सापडलं तर मी येतो. येऊ का? बरं. ओम, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. मी एक 5 मिनिटात आलो. जाऊ. ओम ऐक. हो, मी त्यांना घेऊन येतो. त्यांना रस्ता. ओम, गोडाचं झालं ना? वा काका, माणसं कमी आहेत पण जेवण असं व्हायला पाहिजे. लोकांनी चाटून पुसून संपवायला पाहिजे. हा, हात धुवायची गरजच नाही पडली पाहिजे. तुम्ही काळजी करायची नाही. एकदा बघू मला. अरे फूलवाला आया, अरे तोरण लगा. अरे तोरण वाला चाचा, ये फूल किधर लगाने का है? हॉलवर. हॉल किधर है? अरे हॉल नाही पाहिलं अजून. नाही. चला तुम्हाला हॉल दाखवतो. हे ठेवा इथे, आपण हॉलवर जाऊया. चलो चाचा. ललू,
हा काय ग काय करायचं इतक्या लवकर कोण ब्लाऊज शिवून देणार आता आपल्याला? बघ ना पंचायतच झाली शकू. स्वीटूताईचा लगीन ठरला ना, बातमी कळली. बाई यायचा लग्नाला नक्की. ऐक ना, कमी वेळेत कोणीतरी स्वीटूचा ब्लाऊज शिवून देईल का? कोणी कशा, मी देते ना शिवून. मस्त डिझायनर ब्लाऊज शिवून देते. अय्या घे घे घे. येते. हे बाकी बरं झालं बघ. अरे काय केटर कडे जाऊन आलोय, मेनू फिक्स झालाय. श्रीखंड पुरी, बटाट्याची भाजी, आळूचं फतफद, अणसा फणसाची भाजी आणि गोडामध्ये पुरणाची पोळी. तोंडाला पाणी सुटलं. चला, मी 1-2 गावकऱ्यांशी बोललोय, सगळी तयारी होईल. बघ ना, मी म्हणते ना, सगळ्यांनी मिळून कामं केली ना, कशी पटापट कामं होतात बघ. अरे अरे आला तुम्ही, मी चहा टाकते. नाही काही नको. अगं ते ओळे आणि सावंत भेटले होते आता इथे नाक्यावर. ते जबरदस्तीने ना कोकम सरबत पाजलं मला आणि आपल्या स्वीटूच्या लग्नाची चौकशी करत होते. काय हवं नको ते आवर्जून सांगा असं म्हणाले मला. गावातली मज्जाच आहे, सगळे कसे घरासारखे असतात नाही का. उमराव आता तयार व्हा बोहल्यावर चढायला. हो अहो दादा, तो तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. आई तू पण तुम्ही दादा कळत नाही. ए लग्नाची सगळी तयारी झाली रे, पण लग्न लागणार कुठे? हॉल मिळत नाहीये. काय मग अरे काय बोलतोयस तू? अरे हो, काय करायचं आता? आपल्या वेळी ठीक होतं, आपलं लग्न देवळात झालं, बाजूला सगळ्या जेवणावेळी उठल्या होत्या, फार गंमत होती त्यामध्ये. माझ्यासमोर हा एक पर्याय होता, पण आजच्या तरुण मुलाने हे आवडणार नाही म्हणून मी काही बोललो नाही. चांगला ऑप्शन आहे. हा दादा, नलू मावशी खरंच चांगला ऑप्शन आहे हा. म्हणजे हे बघा, आतापर्यंत मी जितकी कपल्स बघितली आहेत ना, त्यातला सगळ्यात चांगला कपल तुम्ही आहात. तुमच्यामध्ये जितकं प्रेम आणि अंडरस्टँडिंग आहे, त्याच्या अर्ध जरी माझ्यात आणि स्वीटूत आलं तरी आम्ही आयुष्यभर खूप चांगला संसार करू. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी लग्न केलं त्या ठिकाणी आम्हाला लग्न करायची संधी मिळाली, त्याच्यासारखा दुसरा आशीर्वाद नसेल. चालेल ना स्वीटू तुला? अरे तिचा कशाला नकार असेल? ती तर एका पायावर तयार आहे बघ. हो चल, दादांचा आशीर्वाद घेऊ. सुखी व्हा, सुखी व्हा. चला मग देवळात जाऊया. आज मेरे स्वीटू की शादी है, आज मेरे बहन की शादी है, आज मेरे स्वीटू की शादी है. स्वीटू, स्वीटू, ए राजा चल ना. अगं चल ना बाळा, उशीर नको करू. चल 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 चल, आवरून घे पटकन. चल चल चल. अगं काय स्वीटू, चल ना. अरे हे बघ स्वीटू, ही साडी नेसणारच ना तू? छान दिसेल ग तुझ्यावर. ऐक ना, मी दागिने काढून ठेवते हा. आणि ना शकू काय म्हणाली की सासरकडचे पण दागिने असणार आहेत, कळलं का? ए राजा चल, आवरून घे. चल स्वीटू, काय झालं? काय झालं राजा? मी ओमला नाही फसवू शकत. माझ्या मनात काय आहे ते सांगितल्याशिवाय मी पुढे जाणं बरोबर नाही. नाही ग स्वीटू, तू कुठे फसवतेस ओमला? आणि हे बघ, तू आता काहीतरी भलतंच. नाही आई, मी भलतं सलतं नाही बोलत आहे. ओमचं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि माझंही आहे त्याच्यावर. तुमच्या प्रेमाखातर हे लग्न करतोय. त्यांनी फक्त प्रेमाचा विचार केलाय आमचा, बाकी कसला नाही. त्यांनी समाजाचा विचार केला नाही, त्यांच्या मनस्थितीचा विचार केला नाही, कुटुंबाचा विचार केला नाही. आणि तो त्याला करावा लागेल. तो त्याला करायलाच हवा. त्याला हे पटलं तर ठीक, नाहीतर नाहीतर काय? काय स्वीटू? माझ्या मनातलं त्याला सांगितल्याशिवाय मी लग्नाला उभी राहणार नाही.
स्वीटू स्वीटू अगं तू इथे काय करतेस? तिकडे सगळे तुला शोधतायत आणि सगळे पॅनिक झालेत. मी सुद्धा पॅनिक झालो. थँक गॉड. स्वीटू तू छान दिसतेस. चल. काय झालं? अपसेट आहेस? तसं म्हणावं अपसेट आहे किंवा तुला जे दिसतंय ते मला दिसत नाहीये म्हणून मी गोंधळली, कन्फ्युज्ड आहे. कारण मला जे दिसतंय आणि मला जे कळतं ना ते खूप वेगळं आहे. म्हणजे मी लग्न करायला निघालीये तुझ्याशी, पण माझा एक डिवोर्स झालाय आणि माझं आधीचं नातं तुटलं आणि माझ्या आयुष्यात जे कोणी आलंय त्यांना कधीच आनंद नाही मिळाला. कायम माझ्या प्रेमामुळे सगळ्यांना दुःखच झालंय आणि माझं आधी ज्याच्याशी नातं होतं ना तो जेलमध्ये. हाऊ डज दिस मॅटर? इट डज मॅटर. मी एक साधी चाळीत राहणारी मुलगी आहे, सामान्य, जी दिसायला अशी आणि त्यात तिचा डिवोर्स झालाय. आणि मी कसली स्वप्न बघते? ह्या राजकुमाराची, महालाची, जी स्वप्न कधी पूर्णच होऊ शकत नाही. ती स्वप्न बघण्याची चूक मी केली आणि तू मला साथ देतोयस त्यात. कारण आपली स्वप्न एक आहेत. आणि तू हे आज अचानक हे सगळं काय बोलतेस? कुठलं लग्न, कुठलं नातं? ते मोहितशी लग्न केलं होतंस तू, ते लग्न होतं? ज्या नात्यामध्ये येऊन सुद्धा तू मला विसरू शकली नाहीस, आपली मैत्री विसरू शकली नाहीस, ते नक्कीच नातं असू शकत नाही ना स्वीटू. असा डिवोर्स तो झाल्यानंतरही आपली मैत्री कायम राहिली. मग स्वीटू तू त्या नात्याला का मध्ये आणतेस? तुझ्या मनात नेहमी मीच होतो बघ, कारण काही का असे ना, नेहमी मीच होतो ना. आता का आम्ही या सगळ्याचा विचार करावा? तुला माहितीये या सगळ्या गोष्टी खूप गौण आहेत माझ्यासाठी. तू आणि मी, आपली फॅमिली, आपली जवळची माणसं, तुझा आनंद, माझा आनंद, ह्यातच सगळं आलं. बाकी काही मॅटर करत नाही सुटू. खरंच नाही. माझ्या समोर आता माझी होणारी बायको उभी आहे, जी जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे. तिच्यासारखं निर्मळ मन शोधून सापडायचं नाही. तिच्यासारखा प्रेमळ स्वभाव आजकाल मिळणार नाही. त्यामुळे माझ्या स्वीटूला मी मिसेस स्वीटू ओम खानविलकर म्हणून बघायला आतुर आहे. नाव ऐकल्यावर काय वाटलं तुला? बघ मी तेच सांगतोय, तुझं नाव माझ्या नावाशी जुळवून घेणं किती सोपं आहे. आपल्यातलं अंतर न स्वीटू फक्त तुझ्या मनात आहे, बाकी कुठेच नाही. माझ्यासाठी आपल्यातलं जे अंतर आहे ते काही क्षणाचं आहे. कारण मला माहितीये काही क्षणातच तू माझी बायको होणार आहेस. आणि या वेळेला मी तुझंही ऐकणार नाही. तुझा तो पास्ट आता कधीच मध्ये येणार नाही आपल्या. त्यांना जे करायचं ते करून झालंय आणि त्यांनी तुला अधिक स्ट्रॉंग केलंय. एका सुंदर, मनाने स्वच्छ आणि विचारांनी स्ट्रॉंग असलेल्या मुलीशी लग्न होतंय माझं स्वीटू. विश मी लक. मी म्हंटल ना, हा हात मी कधीच सोडणार नाही. या क्षणापासून तू माझी असते. घडणी सजनी घडणी सजनी घडणी ग सजनी ग नटली सजली गाली चढली लाजेची लाली ग हळदी धावी ग घटिका ती आली ग राजाची राणी झाली ग
आशाची आळी झाली मेहंदीतया कोवळाशा मनरंग होत दंग होत खुलले ग गंधातया मोगराच्या मनगुंग होत धुंद होत फुलले ग रेशमी अनभर जरी पदरात हाय फुलले मननावमी घेता तुझे अधरात हाय घुलले तुझ्यासाठी मन आतुरले जुळल्या गाठी मन माझे नावरले मन बावरले सावरले अडले अवघडले मन लाख जरी आवरले तुझी आवर जडले मन होत जणू इंद्रधनू आभाळले मन लाख जरी आवरले तुझी आवर जडले चला विधीला सुरुवात करूया. हो नाही. आता काय झालंस बिटू? मला सगळ्यांच्या आशीर्वादाने लग्न करायचंय. मग इथे सगळे आहेत ना? सगळे. ओमकार, मला माहितीये की नवरा म्हणून तुमच्यावर दडपण आलं असणार, मी समजू शकतो. पण तुम्ही काळजी करू नका. माझ्या लेकीच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही असं मी म्हणणार नाही. स्वीटूच्या डोळ्यात पाणी येणारच, कारण तो एक जीवनाचा भाग आहे. पण माझ्या स्वीटूच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतील ना, तेव्हा तिला हसवण्याचं काम तुम्ही करायचं, तिचे अश्रू पुसून. माझ्या स्वीटूला पुन्हा आनंदी करण्याची जबाबदारी ओमकार तुमची आहे. दादा तुम्ही काळजी नका करू, मी ही जबाबदारी पार पाडेन. ओमकार, ही नोट तुम्ही मला परत दिली होती. ही नोट माझ्या सासऱ्यांनी मला दिली होती आशीर्वाद म्हणून. एखाद्या लेकीच्या वडिलांनी जाव्यासाठी दिलेली ही भेट, हा अनमोल ठेवा मी जपून ठेवला होता. मी ना स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. ओमकार, ही 1 रुपयाची नोट मी तुम्हाला देतो, कारण यावर आता तुमचा हक्क आहे. काळजी नका करू दादा, मी आयुष्यभर ही नोट जीवापाड जपली. हो, सांभाळायची नाही यार. पुढे जाऊन तुझ्या जावयाला पण ही नोट द्यायची काय? हो देतो.
चलो चलो, गाड़ी रेडी है, अरे हमको निकलना है. काळजी घे, माझ्या ओमची काळजी घे. जा, घेऊन जा तिला. चला. अच्छा, तो तुम हो नई नवेली दुल्हन. हम तो आशीर्वाद देने आए थे. मग या ना आत्या. कैसे घर में शादी करके आई हो? इस घर में ना किसी को किसी से बात करने की तमीज है. बेटा ये बताओ, क्या हम शो पीस चोरी करने वाले लगते हैं? हम चोर नहीं है. असं झालं असेल तर खरंच सॉरी. बघा, तुम्हाला जे कोणी बोलले ते कदाचित माझे वडील असतील. त्यांना माहिती नसेल, त्यांच्याही मनात असं नसेल. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि खरं सांगायचं तर माझ्या आईला असं वाटतं की कुठल्याही शुभ कार्याला तुमच्या जर शुभेच्छा मिळाल्या तर ते खूप चांगलं होतं. मी तुम्हाला अरे ये क्या कर रही हो? आमच्या सुखी संसारासाठी तुमचा आशीर्वाद हवा होता. खुश रहो, दूधो नाओ पूतो फलो. तुम्हारा संसार हमेशा खुश रहे. बेटा सदा सुहागन रहो. बेटा एक बात बताऊं, पैसे तो सभी देते हैं, लेकिन पैर छूके ये सम्मान सब नहीं देते. और एक बात सुनो बेटा, जब तुम्हारी गोद भरे तो हमें बुलाना, भूलना मत. आशीर्वाद देने जरूर आएंगे. क्यों बहनों? हाँ जी हाँ. बाय बाय. ये स्वीटू, मा पुलण आणि लक्ष्मीच्या पावलाने घरात ये. हळू. थांब स्वीटू. काय तायडे? तू मागे आहेस. अगं पण तायडे, नाही, ओम जरी अजून माझ्यावर रागावलेला असला तरी नात्याने मी त्याची बहीणच आहे ना, मोठी बहीण. आणि मोठी बहीण या हक्काने घरी येणाऱ्या नवीन सुनेला मी दरवाजात थांबवायला नको? ताई. ताई काय ताई? उखाणा घेतल्याशिवाय नाही येऊन देणार आहात. नवी नवरी उभी सासरच्या दारात, नव्या संसाराचा नवा थाट, नणंदबाई दाखवी धाक. घ्या. स्वीटू करेल सगळ्यावर मात, जर असेल तिला ओमची साथ. क्या बात आहे. काय आहे? काय देऊ? आहेच मग. ये आत. ए थांब 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 थांब. काय तायडे? अगं आता काय म्हणजे, नवी नवरी आपल्या घरची लक्ष्मी घरात येते म्हटल्यावर घरभर तिची पावलं उमटायला नको? ते घ्या. तू विसरलीस, मी आलेच. सुरेश दादा,
ओम दादा आला, स्वीटूताई आली. जा जा, त्यांना काय खायचं पैसा मांडून ठेवा, मी बघते. हात धुवा हा. बापरे, तुझं येणं आनंदाचं कसं होऊन देईन मी स्वीटू. लाओ, मैं हेल्प करता हूँ. नाही नाही, असू दे, मी नेते. अरे नहीं, मैं लेके जाता हूँ ना. अरे मी नेते. अरे ठीक है, कोई अरे, प्रॉब्लम. सॉरी. मी करत होते ना, मी आणत होते ना, उत्साहात, प्रेमात. कशाला मध्ये आलास तू? सॉरी बोला ना. सॉरी बोलल्याने काय खून माफ होणार आहे का? तू तू बघ, येऊन सगळं सांडलंस. त्यांच्या बरोबर साथ यायला हवतस ना तू. कोई नहीं, मैं बोलता हूँ रमेश को साफ करने के लिए. मैं तब तक दूसरी थाली तैयार करता हूँ. नहीं नहीं, नहीं, मैं कर लूंगा, तुम जाओ. मी जाओ, मैं करता हूँ. जाओ कसं? ये ऐसे ही ना? हाँ, सही है. ते पसरव थोडं आता. हाँ, हो जाएगा. ये देखो, ये ठीक है. ठीक है, मी आणते हवं नहीं, मैं लेके जाता हूँ. गुस्सा मत होना प्लीज. नाही, मैं जाता हूँ. किती वेळ झाला? कुठे राहिली? मी बघून येते. हा. अरे सॉरी मम्मी. अरे किती वेळ? काय? या बरं स्वीटू, ये आत ये. एक मिनिट. हळू. फारच लाड चाललेत नवीन सुनेचे. पण लगेच हुरळून जाऊ नका बाई, कारण ही मालविका काही तुला या घरात सुखाने नांदू देणार नाही स्वीटू. आजचा खुराक असे. बापरे, एकदम अशी अचानक आलीस ना, मी घाबरले. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग. काय झालं? अशी काय बघतेस माझ्याकडे? अच्छा, हे 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 म्हणजे लग्नाचे खेळ असतात ना काही. लग्नाचे खेळ म्हणजे लग्नानंतर खेळायचे असे काही खेळ असतात, तर त्याची तयारी चालू आहे. गंमत आहे, कळेल तुला. तू अशी काय बघतेस ग माझ्याकडे? तू सॉरी, ते तू ऐक ना. तू खूप छान दिसतेस. तुझ्याकडे ना बघत राहावं असं वाटतंय. मावशीने दिलाय. ओ येस, मी झोपायच्या आधी रोज दूध पितो. मला बरं झालं तू दूध आणलंस. येस.
स्वीटू छान आहे. तू तू पण पी ना. येस. ओ ओके. दूध पी म्हटलं. दूध छान आहे. ऐक ना. जस्ट रिलॅक्स. रिलॅक्स. सॉरी. ये आप ही का कमरा है. ऐसा तुझीच खोली आता आजपासून. ऐक ना. रिलॅक्स. इट्स ऑल राईट. बघ तू दूध पी ना. मस्त आहे ते. आईने नाही नाही. काय नाही. नाही काय नाही. मला काय नाही. नाही. पण काय नाही. हे बघ आपण लग्न करायचं होतं. आपण लग्न केलं पण आपण पुढचा काय पुढचं? नाही नाही. मला खूप भीती वाटते. सॉरी सॉरी. हे बघ मला माहिती आपण लग्न केलं आणि पण याचा अर्थ तू मला नवऱ्यासारखं वागावं असं नाहीये ना. आणि कधीपासून वागवायला लागलीस. आय नो. पण तरी हे सगळं व्हायच्या आधी आपण बेस्ट फ्रेंड होतो आणि आपण लकी आहे की आपलं एकमेकांशी लग्न झालंय. मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न केलंय. तू तुझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न केलंयस. मग ते इक्वेशन अजिबात बदलत नाही आपलं लग्न झालं म्हणून. बघ स्वीटू, हा दिवस माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे कारण तुझ्याशी लग्न केलंय. तुला माहितीये का मी या क्षणाची खूप दिवस वाट पाहिली आहे आणि तो क्षण आता आलाय. तुला माहितीये मैत्रीत जे लांब जायचं टेन्शन असतं ना ते या नात्यात नाही. अजिबात नाही. त्यामुळे या पलीकडे काय होतं आपल्यात काय होतं काय नाही डझंट मॅटर. सो तुझा कम्फर्ट तुझा आनंद या पलीकडे मला काहीही नको. मला एवढं टेन्शन आलं होतं रे. टेन्शन? हो. माझं कधीपासून टेन्शन घ्यायला लागलीस? अरे इकडे आल्यापासून. का? आई रे. म्हणजे काय म्हटली आई? नाही आई जाऊ दे. हे बघ आई मावशी कोणी काही म्हणून आपल्या प्रेमाच्या नात्यात त्यांनी काही फरक पडला. आपण आधी जसे होतो तसेच कायम राहणार. तू या घरात पहिल्यांदा आलीस का? नाही पहिल्यांदा नाही पण हे असं आलं आता मला टेन्शन. तुला नाही कळणार. नवी नवरी नवी सून झाल्याशिवाय नाही कळणार तुला. अच्छा ओके ओके. नवी नवरी आणि नवी सून झाल्यावर टेन्शन येतं का? येतं. अच्छा बर. तुलाही हे माहिती हवं की एखाद्या जावयाला किती टेन्शन येतं. कसलं? किती मोठी जबाबदारी असते. कसली जबाबदारी असते? वडिलांच्या लाडक्या गोड मुलीला सांभाळायची जबाबदारी असते ना. त्याची काळजी घ्यायची जबाबदारी असते. बरोबर की नाही? पापा की परी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सॉरी मला उशीर झाला. सॉरी. नाही खरं तर मी सॉरी. माझ्या भजनाने माझ्या आवाजाने तुमची झोपमोड नाही झाली. तुम्हाला जाग नाही ना आली लवकर? नाही नाही मलाच उठायला उशीर झाला खरं तर. सॉरी. आता सॉरी काय. खरं तर नवी नवरी तू. आज तुझ्या घरातला पहिलाच दिवस. लवकर उठून तुला हे सगळं करावंसं वाटणं साहजिक आहे पण
काय करणार, मला जाग आली पहाटे पहाटे आणि मी केली पूजा. चालेल ना? काही काय बोलताय, हे तुमचंच घर आहे, तुम्हाला हवं ते करू शकता तुम्ही. स्वीटू तू तयार नाही झाली अजून? झाली आहे. हे काय अगं नवीन नवरी आहेस तू आणि थांब मी तयार करते तुला. चल. आई तू चल बरं. मॉम देवा, या घरातल्या सगळ्यांचं चांगलं होते, सगळ्यांच्या मनासारखं होते. काय मावशी? हे आपले दागिने. आपल्या घरच्या समारंभाला आपण सोन्याचे दागिने घालतो. लक्षात ठेव, आता तू खानविलकरांची सून आहेस. आता तुझ्या आयुष्यातले सगळे कष्ट संपले. आता नटायचं, मिरवायचं, आनंदी राहायचं, लग्न एन्जॉय करायचं. आता कळलं? आता तू मोहितची बायको नाहीयेस, ओम खानविलकरची बायको आहेस. आता तू खानविलकरांची सून आहेस. हे कोणाचा फोन आहे ग? चिन्या. हो. हॅलो. नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हाला दाखवतोय साळवी घरातली लाईव्ह दृश्य. काय खमंग वास सुटलाय, काय खमंग वास सुटलाय, तोंडाला पण पाणी सुटलंय. जाणून घ्यायचंय का? तर हे बघा काय बनतं इथे. गरमा गरम ओल्या नारळाच्या वड्या. बघतेस ना स्वीटू, कोकणातून आणलेला स्पेशल नारळ, त्यात नलू काकी साळवी आणि सुमन आई साळवी यांच्या हातातले स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या. पण जर तुला असा प्रश्न पडत असेल की स्वीटूच्या वाटणीच्या वड्या कोण खाणार, तर फिकर नॉट, कारण ही जबाबदारी चिन्या साळवी स्वतःच्या खांद्यावर घेत आहेत. ए चिन्या, चिडू नको तिला. ए स्वीटू, तू या, मी तुझ्यासाठी ठेवतो. नाही नाही, काय ठेवायचं नाही, सगळ्या वड्या मी खाणार. हिला काय ठेवायचं नाही. चिन्या, असं काय तुला दुप्पट देणार. मी डोक्यात नारळ घालेन चिन्या. अरे असं काय करता नाही. अरे हो, पण काय चाललंय, काय हे? काय गोंधळ आहे? अरे 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 जरा मलाही बोलू दे. मला पण. स्वीटू, तुझी खूप आठवण येते बाळा. मला पण येते. हो, माझा चेहरा दाखव ना तिला. स्वीटू, कशीस राजा? ऐक ना, आज तुझ्या आवडीच्या वड्या बनवतोय आम्ही. तू असतीस ना तर खूप चवीने खाल्ल्या असत्यास. हे ऐक ना, थोड्या वेळासाठी ये ना इकडे. ए स्वीटू, वडीसाठी नाही पण आलीस तर बरं होईल ग. ए मी काय म्हणतो, तुला आज जमेल? आज येशील तू? हा ये ना स्वीटू, ये ना. ये ना स्वीटू. स्वीटू, चल आपल्याला ऑफिसला जायचंय. ऑफिस? हो, आज तिकडे सुद्धा एक इव्हेंट आहे. म्हणजे काही आपले इन्व्हेस्टर्स येणार आहेत, त्यांना तुला भेटायचंय. दादा, मी जमलं तर संध्याकाळी चक्कर मारते. हा, तुम्ही काळजी घ्या. बाय. ए स्वीटू, अगं आमची काळजी नको करूस. तू स्वतःची काळजी घे. बाय बाय. चल,
एनिवे तू खूप छान दिसतीयस. चल मी बाहेर आपण नाही नाही, छान दिसते ना आपली स्वीटू. पाहिलंच ना स्वीटू, मला माहितीये ना माझ्या लेकाला काय काय आवडतं ते. मी हळूहळू सगळं सांगेन तुला. शोभूत दिसते ना आता खानविलकरांची सून. हो वाटते. बरं, बाहेर सगळे वाट बघतायत. हा, तुम्ही या. मिसेस खानविलकर, इफ यू मे. चल. या ना. हे खानविलकर मॅडम आले. अरे कॉन्फरन्स रूम रेडी आहे ना? ओम सर मॅडम ना घेऊन आलेत. हाय. हॅलो. हॅलो, मी तुमची ओळख करून देते. या मिसेस ओम खानविलकर, तुमच्या नवीन मॅडम. तुम्ही तिला ऍक्च्युली आधीपासूनच ओळखता, स्वीटू म्हणून. पण ऍक्च्युली म्हटलं आज नव्याने ओळख करून देतो. सो ही माझी बायको अवनी ओम खानविलकर. आमचं ऍक्च्युली मागच्या आठवड्यात कोकणात लग्न झालं. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. थँक्यू. थँक्यू. तशी ही माझी भाचीच आहे, पण आता ती माझी सूनबाई आहे. खानविलकरांची सून, मिसेस ओम खानविलकर. स्वीटू, बोल काय. मी काय बोलू? बोल बोल काहीतरी बोल. हाय. म्हणजे तसे आपण एकमेकांना आधीपासूनच ओळखतो. कारण आपण एकत्र काम केलंय आधी. मी खरं तर सासरी पण माझ्या राहत होते आधीपासून. फक्त आता मी सून म्हणून त्या घरात आले, एवढंच. बाकी काही नाही. बस, अजून काय बोलू. थँक्यू. सो सॉरी, आज जावं लागेल. माझ्या स्वीटूसाठी सरप्राईज प्लॅन करायचंय. आई ऐक ना, मी जरा जाऊन येतो, माझं एक काम आहे. अरे पण आज मीटिंग आहे कॉन्फरन्स रूम मध्ये. अरे खूप महत्वाचं काम आहे, तू मीटिंग हँडल कर. ओम प्लीज. मी येतोच. अरे थँक्यू सो मच मॅम. काका. सॉरी खानविलकर मॅडम, मला माहित नव्हतं तुमचं ओम सरांशी लग्न झालंय. नाही, तुम्ही काय करताय? असं नका करू. हे बघा, माझं लग्न जरी झालं असलं ना तरी मी तुमची स्वीटूच होते आणि कायम स्वीटूच राहणार आहे. हे सोन्या आणि गुटीला द्या माझ्याकडनं आणि त्यांना सांगा की स्वीटू ताईने दिलंय. ते खूप खुश होतील. हे घ्या. हो, दोघंही खूप खुश होतील. खूप मोठी हो आणि अशीच आठवण ठेव. स्वीटू, मीटिंगला निघूया. हो. स्वीटू बाळा, आपल्या घरातल्या लोकांच्या आवडीनिवडी म्हणजे खाण्यापिण्याच्या, ह्या सगळ्या तुला माहितीच आहेत. पण आमच्या ह्यांच्याबद्दल सांगते तुला. आमचे हे लवकर उठतात सकाळी. त्यांना लिंबू पाणी लागतं आणि ड्रायफ्रुट्स लागतात उठल्या उठल्या. त्यामुळे हे लक्षात ठेव. आता तू फक्त ओमची मैत्रीण नाहीयेस, तू ओम खानविलकरांची बायको आहेस आणि महत्वाचं म्हणजे खानविलकरांची सून आहेस. तेव्हा आता जबाबदारीने वागायचं. प्रत्येक गोष्ट जबाबदारीने करायची.
कळलं? आपण स्वयंपाकाचं हो. अरे आई स्वीटू आलात तुम्ही या 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 वेलकम वेलकम प्लीज हॅव अ सीट. तुम्हाला काय चहा कॉफी ज्यूस काय हवंय? नाही नाही काही नको पण हे काय मम्मी जी मिलिए हमारे नए शेफ से, शेफ ओम भाई खानविलकर. क्या बात है ओम. अरे बेबी बैठो ना. नाही मग तू इथे बस. ये ना. मी इथे बसते. आणि हा तू मी मदत माझी करते. फेवरेट बायको इकडे बस. थांब 1 मिनिट आलोच. सगळं ओ माय गॉड. ऑल राईट. Yeah, this is for you. कसं आहे? हे सगळं कशासाठी? अगं ओम यासाठी तू ऑफिस मधनं लवकर आलास घरी? यासाठीच लवकर निघालो. हे बघ मम्मा काम होत राहील ना. तो मला असं वाटलं की आपल्या बायकोला सरप्राईज द्यायची खूप छान संधी आहे. पण मला वाटतं की प्रत्येकाने आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडाव्या. पण तू स्वयंपाक बरोबर झाला नाही म्हणून म्हणतेस का? ओम कसं आहे ना की स्वयंपाक बरोबर झाला नाही म्हणजे मीठ साखर कमी पडली तो दुरुस्त करता येतो. पण आज ऑफिसमध्ये जी महत्वाची मीटिंग होती त्यात जर काही कमी जास्त झालं असतं तर ते दुरुस्त करणं खूप कठीण गेलं असतं. काय झालं? ताईच्या आठवण येते यार. म्हणजे तुला माहिती लहानपणी आपल्याला जेव्हा लागतं तेव्हा आपण काय म्हणतो, आई ग. तसं मी ताई ग असं म्हणायचो. ताई माझ्यासाठी खूप काही होती. लहान असताना काही लागलं ना मला तरी सोल्युशन ताईकडे असायचं. शी वॉज रेडी. आम्ही भांडलो की मला असं वाटायचं की आता काय झालंय, आता पुढे काय होणार, सगळं रिकामं रिकामं वाटायचं जग. And I used to feel so bad. Oh God, I can't. So असं आहे. मग बोल तिच्याशी. तिने जे काही केलं आतापर्यंत ती समोर आली की मला सगळ्या गोष्टी दिसतात. आपल्या फॅमिली बरोबर जे वागली आहे, तुझ्या आपल्या नलू मावशी आपल्या दादांबरोबर जे वागली आहे, ते चिन्या आपला बिझनेस होता. आय मीन असं कोण करतं का स्वीटू? हे बघ मला पटतंय जे म्हणतोस ते मला मान्य आहे. पण एक सांगू, तुला जर एवढं वाटतंय, तुला ही गोष्ट इतकी खातीये की त्रास देते, तर तू का नाही बोलून बघत? हे बघू, आयुष्य पुढे गेली आता. आणि मला असं वाटतं तुला जर एवढं वाटत असेल तर तू तिला एक चान्स द्यायला काही हरकत नाही. तुला असं वाटतं ताई बदलली असेल? मला नाही सांगता येणार असं. पण म्हणून आपण आधीपासूनच संशय का ठेवायचा मनात? म्हणजे आपण असं म्हणूया ना की
खरंच बदलली असेल. Yeah, you're right. You're right, sweetie. अगं नलूला मी आपली कंपनी जॉईन करायला सांगितलं होतं. मग काय म्हणाली? झाली तयार? काय बघू, होईल असं वाटतंय. झालं चांगलंच आहे. हो. तुमच्या मैत्रिणी आल्यात बाय. अगं बाई, ह्या येणार होत्या, मी विसरून गेले होते. छोटू जरा पाणी आणतेस का त्यांना? हो. आणि मी चहा टाकायला सांगते. हाय स्वीटू. हाय. काय झालं? काय करतेस तू? काही नाही, मावशीच्या मैत्रिणी आल्या. ओ, आल्यात? हो. क्या बात हवंय आहे. का? हो, हवंय मला. अरे ऐक ना, आईच्या मैत्रिणी आल्यात ना, सो इट्स ओके. म्हणजे बसले असतील ना तिकडे ते सगळे. काय नाही का? तर मी काय म्हणतो, ऐक ना स्वीट, ऐक ना. ऐक काय म्हणतो तू. मिसेस खानविलकर, तुम्ही खूप गोड दिसताय. तुला ऑफिसला नाही का जायचं? आलो नको. पण खरंच बरं झालं तुम्ही सगळ्याजणी आलात. ओमचं लग्न झालं कळाल्यावर आम्हाला राहवतंय होय? ये स्वीटू ये. ही माझी सून अवनी. ओमची आणि तिची आधीपासूनच मैत्री होती. मग दोघं प्रेमात पडले. ऍक्च्युली तुमच्या कानावर आलंच असेल ना की स्वीटूचं आधी एक लग्न झालंय. हा तो मुलगा इतका काही बरा नव्हता म्हणून त्यांचा डिवोर्स झाला. पण माझी स्वीटू अजिबात खचली नाही. ओमनेही तिला आधार दिला. मीही तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहिले. नंतर ओम म्हणाला की आई मला स्वीटूशीच लग्न करायचंय. मीही त्याला समजून घेतलं. मी माझ्या ओमच्या आणि स्वीटूच्या सुखापुढे बाकी कसलाही विचार केला नाही. आणि आता स्वीटू खानविलकरांची सून आहे. कौतुकच आहे बाई तुझं. बरं, यू कॅरी ऑन. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. एक्सक्यूज मी. घाईतच गेली की ग? तरी अर्जंट काम असेल ग. हो, पण आपल्या घरचाच बिझनेस आहे ना, मग थोडस मागे पुढे झाले तर काय हरकत आहे? अगं पण ती कंपनी इतरांसारखीच पगारी आहे. पोस्ट मोठी म्हणून पगार जास्त